तर मुलाला सुखरूप बाहेर काढा अशी आर्त हाक मोशी इमारतीमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे. डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि टाहो फोडणारे नातेवाईक असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. माझ्या सुनेचा भाऊ आहे नागेश सर्जेराव गायकवाड. लवकर त्याची यंत्रणा करून लवकर बाहेर काढा. काल 1 वाजल्यापासून आतमध्ये. नातेवाईकांच्या याच भावना जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी. लष्कर, त्याचबरोबर NDRFचं पथक, महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस, सर्वच यंत्रणा मोशीमधल्या इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जसजसं वेळ जात आहे तसतसं नातेवाईकांच्या भावना ज्या आहेत त्या अनावर होताना दिसत आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतोय की अत्यंत भावनिक अशा या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. त्यांचेही नातेवाईक जे आहेत ते अडकलेले आहेत. अश्रू जे आहेत ते त्यांना अनावर झालेले आहेत. काय सांगाल? खरं तर अत्यंत दुःखाची ही गोष्ट आहे. काय मागणी आहे? तुमचं कोण नातेवाईक जे आहे त्या ठिकाणी? माझ्या सुनेचा भाऊ आहे. माझी सून आहे मधली 2 नंबरची. त्याचं नाव नागेश आहे. त्यांनी व्यवस्थित बाहेर निघलं बस झालं. आम्हाला एवढंच पाहिजे. मागणी काय करायचं? कोण का हाताने नाही गेलं. निसर्गाच्या पुढे काय करू शकत नाही. पण सुखरूप बाहेर निघावं आमची हीच विनंती आहे. सगळे लोक भेटतात, तोच कसा नाही भेटत? आम्हाला एवढंच म्हणायचंय, तोच कसा भेटना? एवढे माणसं भेटलेत. अतिशय भावनिक असे हे नातेवाईक झालेले आहेत. जो माणूस आपला आत अडकलेला आहे तो बाहेर यावा एवढीच त्यांची अपेक्षा आहे. बचाव कार्य सुरू आहे. मात्र नातेवाईकांचा भावनांचा बांध जो आहे तो आता फुटू लागलेला आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.